आज बनवूयात मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी। त्यासाठी इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली। यामध्ये 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। डाळ अर्धा तास भिजत ठेवायची। त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि चिमूटभर मीठ घातलं। कुकरच्या 6 शिट्ट्या झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली। कुकर थंड झाल्यानंतर डाळ चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। पोळीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात। त्यासाठी इथे मी मैदा वापरलेला आहे। तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता। 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे। यामध्ये 1 पळी तेल घातलं। पाव चमचा हळद आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घेतलं। पुरण परतून घेऊयात। इथे मी 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गूळ वापरलेला आहे। अर्धा चमचा विलायची पावडर घातली। लो टू मीडियम फ्लेमवर हे छान घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। पुरण थोडंसं गरम आहे तोपर्यंतच वाटून घ्यायचं आहे। आता आपण उंडा तयार करून घेऊयात। पोळी बनवतो त्यापेक्षा थोडंसं कमी पीठ घ्यायचं आहे। याला वाटीचा आकार देऊन घ्यायचा आणि जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच यामध्ये पुरण टाकून घ्यायचं आहे। पीठ मळताना पिठामध्ये तेल घातल्यामुळं पोळी दिवसभर मऊ लुसलुशीत अशी राहते। आता याला अशा प्रकारे गोलाकारात फिरवत बंद करून घ्यायचं आहे। वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं। कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पोळी अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। तर हे पहा, इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण पोळी भाजायला घेऊयात। तर पोळी भाजायच्या अगोदर थोडंसं पॅनवरती मी इथे तूप टाकलेलं आहे। पहिलीच पोळी आहे त्यामुळे थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे अगोदर। आता यावरती पोळी टाकली। पोळी थोडीशी कच्ची आहे तोपर्यंतच पलटून घ्यायची। दुसऱ्या वेळेस पलटी केल्यानंतर यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। पोळ्या भाजत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही। मीडियम किंवा फुल फ्लेमवर पोळ्या भाजायच्या म्हणजे एकदम सॉफ्ट तयार होतात। दोन्ही बाजूने पोळी छान भाजून घेतलेली आहे। एकदम मस्त मऊ लुसलुशीत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।